गोल्या. झालं काय स्वयंपाक? बरं बाबा आले का? काय झोपूनच राहिला, निस्ता झोपूनच राहिला. रातभर काय झोपत नाही का तू गोल्या? इकडे येतो सोप्यावर पसरताना झोपता. झाला स्वयंपाक? झाला तर केलं तर झालाच का नाही? झाला केलं. आणि ते बाबा अजून नाही आले ते बाबा. जाऊन घेऊन पाय ना जरासा गावात. येईन ना बाबा. लहानसा आहे का बाबा? चिंता करतो एवढी? लहानसा लेकरू आहे का? लहानसा मुलगा आहे का लहानसा? बाबा येईन ना. त्याला भूक लागन तर येईन घरी. काही महत्वाच्या गोष्टी करत असून कोणासंग येतीन. आता मी त्याच्या बाबाच्या मागं फिरू काय? कुठं आहे कुठं आहे कुठं आहे करून येतीन ते त्याचे ते. हो, लहान नाही आहे पण कधी बी एवढ्या वेळपर्यंत बाहेर नाही राहत ना तुझे बाबा. भूक नसन लागली काय? ते तर बातच भूक लागते. बातच धावत पळत घरी येते ते वावरातून डायरेक्ट. जरा असे चालता चालता कोणासंग बोलले तर बोलले, नाही तर बात तर धावत पळत घरी येते ते. मग आज काय झालं? कुठं एवढ्या महत्वाच्या गोष्टीत लागले? म्हणतो जाऊन पा जरासा आणि दे आवाज जरासा, चला बाबा जेवाले म्हणून. काय आहे तू तरात देतो बा? एक तर ट्रॅक्टरवर दिवसभर राहावं लागते, काम करावं लागते आणि थंडीची अजून तू तरात देतो. आता मला भूक लागून गेली. आता मी गौरीला बोललो पटकन स्वयंपाक करतो, ते तिच्या मायसंग बोलत राहिली. आता तू अजून मला बाबाले पावाले पाठवतो. एक तर भूक लागून गेली पोटामध्ये, मी वाट पाहून राहिलो स्वयंपाकाची. वाट पाहता पाहता 2 वेळा झोप लागली मला. आता अजून गावात जाऊ का? हो तर बापा, काय पोरगा आहे बाबा, देवाण जुवान असून काय रे तरास खातो तरास खोऱ्यावानाच्या. बस राय, घेऊन घे. मी चालली, मी पाहतो ते आले का नाही आले, गावात आहे कुठं आहे कुठं आहे ना काय आहे तर. हो जाय आई, तूच जाय, तूच पाय बाबाले. आता नाही मात ताकद नाही आता गावात जावाची. हो, आता म्या म्हटलं त्या बाबाले पावाले जाय तेव्हा तू अंगात ताकद नाही राहिली. आता बोलावू दे ना कोणाले, सटकन तर जातं धावत. नाही आई तसं नाही. बरं थांब, जातो मी. बरं राहू दे, मीच जातो. मीच पाहून येतो ते कुठं आहे काय. तू जेवून घे जाय. गौरीले मन वाढून देते ते तुले. जा जेवून घे. आई जातो ना मी. थांब, जातो मी. तू थांब, घरी जाऊ नको बाहेर आता. राहू दे, तू थांब. तू जेवून घे. झोपलास तर तोंड वरता करून जातो म्हणतो. उठलाय तर नाही तडकन. तू थांब, तू जेवून घे जा. हात पाय धुय आणि जेवून घे. मी पाहतो, येतो मी. काय गा सरपंच भाऊ, नवीन वर्ष लागलो, जुनं वर्ष गेलो, नवीन वर्ष लागलो. पाती नाही काही नाही. असं सुख सुखच नवीन वर्ष आहे बुवा. काही थोडस पाहिजे होतं धमाल पार्टी, काही नाही. सरपंच भाऊ कसा काय म्हणतो मी, कसं बरोबर नाही का माया? बरोबर तर आहे गा लाला भाऊ, पण पार्टी कायची करतं का आता? नवीन सालालेच पाहिजे होती आपली पार्टी. आता काय गेला टाईम, आता झाले 12-13 दिवस. आता काय पार्टीची मजा? दिवस निघून गेल्यावर काही मजा नाही त्या दिवसाची. दिवसावरच बरं वाटते. आहे ना गा, कर आहे ना आता. आता मकर संक्रांतीची कर नाही का 15 तारखेला, तेव्हा करून घेऊ मस्त पार्टी. दिवसही आहे आणि करही आहे. हे कोणती कर गा शामराव भाऊ? हे गोड कर राहते. हे काय पार्टीची कर राहते का? हे गोड राहते. हे गोड धोड बनवून खावं लागते चांगलं. 14 तारखेला तीळ गुड पेंद्या आणि 15 तारखेला मस्त गोड धोड पूर्णाचं धरणाचं गोड धोड पुऱ्या तेलाचं असं खावं लागते का शामराव भाऊ? काय का तू बी? काय का सरपंच भाऊ, आपण जसं मानून घेतलं तसं. आपण असं केलं तर असं, आपण घरी कायले? आपण आपल्या वावरामध्ये रातचं दिवसानं ते गोड कर दिवसानं राहते. ते दिवसानं होते पूजापाठ, खाणं पिणं सगळं. मग आपल्या रात्यानं जाऊ ना मस्त, नाही का रामलाल भाऊ? बरोबर आहे का शामराव भाऊ? तुझ्या बरोबर आहे. हे सगळं माणसानं तयार केलं. काय आहे ते? हे माणसाचं तयार केलेलं आहे ना. हे दिवस धास सगळं सण वार हे माणसाईनच काढले. तर आपण बदलू शकतो असं काही नाही. सरपंच भाऊ बरोबर तर बोलते शामराव भाऊ. काय म्हणलं? आपण रातच्यानं जोडून मस्त कर. चांगली पार्टी दाटी, मस्त तर्रीदार भाजी भाकरी भात मस्त आपला कांदा गिंदा लिंबू गिंबू आज जमते मस्त. या वहिनी, या शेकून घ्या मस्त. काय शेकू रामलाल भाऊ? तिकडे बाई नाही केली ना शेकोटी. मी गोल्याच्या बाबाला पाहायला ढूंढून राहिली. म्हटलं इकडे आहेत का काय? आलेत नाही का ते? आहेच नाही का इथं? का गेले घरी? तिकडल्या रस्त्यानं शाळेत गेले असन घरी तर. होड शांता वहिनी, रामदास भाऊ आलेच नाही इकडे. आम्ही तिघंच आहो का इथं? नाही आले रामदास भाऊ इकडे, आलेच नाही. असं, बरं बरं ठीक आहे. काहून शांता वहिनी, आले नाही का घरी रामदास भाऊ? नाही ना सरपंच भाऊ, घरी नाही आले ना ते अजून. तर मला वाटलं का वावरातून आले असतील, गावात असतील म्हटलं गोष्टी करत. म्हणून मी हिंडून राहिले त्याला जेव्हाच्या इथं शेत आहे तिथे. वावरातूनच नाही आले का काय तर? आलेच नाही शांता वहिनी, वावरातूनच नाही आले ते. गावात नाहीच नाही. गावात राहिले असते ते आमच्या जवळच उभे राहिले असते. गावात नाही आहे, वावरातच असतील. फोन लावा ना तुम्ही, फोन लावा ना. हो ना, फोन लावा विचारा. हो, फोन लावतो आता. घरी जातो फोन लावतो. आता म्हटलं गावात आहे असं तर काय फोन लावा म्हटलं, पाहायलाच येऊन गेली. असं काही असलं ना तर पहिले फोन लावून देवा आपण. तर एवढं बाहेर येवाची गरज नाही पडत वहिनी.
नाही तसं नाही, आता तशी बी मी बाहेर येतोच ना, तर बाहेर पैसे कुठं पेटवतेत, तर म्हटलं चाल येतो फिरून पाहून येतो त्याईले. फोन गिन नाही लावली. लावा लावा फोन लावा, फोन लावा आणि विचारून घ्या. हो हो ठीक आहे ठीक आहे. भल्ला काम करते बेटा रामदास भाऊ. एवढ्याला वाढकोपर्यंत वावरात राहते. मी तर बा 6 वाजता येऊन गेलो घरी. कापूस आहे ना का त्याचा, वावरात कापूस आहे ना, म्हणून त्याला कापसाची धाक आहे, तर म्हणून तो वावरात राहते. अरे बट्यानं कापूस घरी घेऊन आले पाहिजे. असं एकटं दुखतं वावरात राहणं बरोबर नाही बट्याचं रामदास भाऊचं. नाही काय का शामराव भाऊ, मी एक वेळा म्हटलं होतो त्याने का घरी घेऊन ये म्हणून, माय बिना ऐकतच नाही माणूस. अहो चालन काय बा उद्या आपण मकर संक्रांतीचा बाजार कधी करता बापा? कोणीच बाजारले जावाले म्हणून नाही राहिलं का मी जातो चालता काय कोणी म्हणून. मलाच पुढाकार घ्यावा लागला. जात नाही का कोणी बाजार करायला? काय हाय बापा तुमच्या घरी सगळं? माया काय, मी तर जातच राहतो बापा. मी आता येतं घेऊन येईन. मी लागतेच काय, आणायचंच काय लागते, गुई ती आणि शेंगदाणे, बस दुसरं काय. तू येतं गोष्ट अलग काय म्हणा तू वाली, तू तर जातच राहतं. तू जा येता येता घेऊन येशील बापा. पण आम्ही गावात राहणार, आम्हाला तर स्पेशलच जावं लागेल ना मकर संक्रांतीचा बाजार करायला. हा मुन्नी गंगा चला नाही काय? चला ना एक दिवस जाऊ ना, मस्त संग जाऊ बाजार घेऊन येऊ. तर चाल ना, तर मग उद्याच चाल ना, उद्याच चाल. बाजार बी घेऊन येऊ मकर संक्रांतीचा, ना वानाचं बी घेऊन येऊ, वान बी घेऊन येऊ. नाही नाही वान नाही, वान घेवाले स्पेशल जाऊ. मकर संक्रांत झाली म्हणजे वान नाही. वान कायले आणता आताच? वान बाजारात येते बी काय? वान येते ते 16 तारखेले मस्त मस्त चांगलं चांगलं. हा मकर संक्रांतीले काय पेंड्या, रत्नाय, ती गुई आणि शेंगदाणे, वालाच्या शेंगा, ज्वारीचं पीठ. वालाच्या शेंगा नाही काय हो कोणाच्या घरी? हा पाय बरं, साऱ्याच्या घरी वावर आहे, पण बाजारातून आणा लागते वालाच्या शेंगा. कोणाच्या वावरात लागल्या नाही काय वालाच्या शेंगा? हा पहिले तर बाई काय वालाच्या शेंगा घरीच लागे बापा. हे असे वाल लागे, वालाच्या शेंगा आणा नाही लागे बाजारातून. आता तर काहीच नाही राहिलो बापा. तू या वावरात नाही काय व मुन्नी मग? हा तू नाही लावली? हा ना, दुसऱ्याला विचारतो ना, तू आहे वावर आहे ना, तू आहे इथं. लावलंच नाही ना व, म्हणून तर मी तुम्हाला म्हणून राहिली, नाही तर मी काय म्हणली असती. अहो बिमला ताई, तुमच्या घरी नाही का कुपा कापावर? नाही बा, मा घरी नाही आहे, लावलाच नाही वाल. आणि आता कसं आहे माहिती आहे का, लावलं बी ना तरी बरोबर निघत नाही. पाणी येते नाही येत, येते कधी काय समजत नाही. पहिल्या वाणी काहीच नाही राहिलं आता. सारं सिस्टमच बिघडून गेलं. हा विमला ताई, सिस्टम नाही म्हणत त्याला, सिस्टमच बिघडून गेलं असं म्हणा लागते. हा जाऊ बापा, हे काय सिस्टम मला नाही माहित. शांती शांती बापा, हे कुठं हिंडून राहिले बापा, एकटीच. शांती कायले आवाज देता हो, तिले जाऊ दे ना. काऊन त्यांना काले डसते का ते? काय रे आवाज देता वाली? बस जातो मग मी. नाकाले गिकाले कोण नाही ढसत, मी झोप येते मला. अरे बापरे, पाय कशी गेली मोठी, मतलब हे काम काढू इले कामच नाही पडणार काय आता शांताबाई संग? जाऊ दे ना काय तेच ते, जाऊ दे तिचं तिले पाहू दे. कुठं हिंडून राहिली हो शांताबाई एकटी? इथं शेकोटी आम्ही पेटवले, तिथं माणसाच्या शेकोटी पाशी गेलती का बापा? हा हो काऊन बापा शांते, आता माणसं आवडायला लागले का तुले? त्या घरचा माणूस असन तिचा म्हणून गेली होती तू नाही? वारे वा, आवो आवडाची गोष्ट नाही. काय बोलतो बापा इंदिरा? तसं नाही, गोल्याचे बाबा नाही आले अजून घरी. मी त्याला विचारायला गेली होती, पाहायला गेली होती तिथं. बापा 10 वाजून राहिले ना शांताबाई, आतापर्यंत नाही आले रामदास भाऊ. हो ना विमला ताई, म्हणून तर मी हिंडून राहिली गावामध्ये कुठं आहेत म्हणून. तर रामलाल भाऊ म्हणते कुठंच नाही म्हणते, गावात आहेच नाही म्हणते ते. वावरातूनच नसन आले शांताबाई, वावरातच असतील रामदास भाऊ. हो वावरातच आहे. बरं ठीक आहे, तुम्ही शेका बापा. आता गोल्याचे बाबा आले नाही, मी फोन लावतो त्याले आता घरी जाऊन. काऊन नसन आले गड्या घरी? किती चिंतेत आहे शांताबाई. नाही अहो कापूस आहे ना त्या वावरामध्येच, म्हणून ते वावरात जास्त राहते आता. येतील मग चालता ना उद्या? कोण कोण चालते? गंगा म्हणे चालते तर पयाली हात लावून लेकाची. हा मुन्नी चालशील का तू? हो जाऊ घेऊन येईन मी. आहे का बाबा आई गावात? नाही ना गोल्या, गावात आहेस तर नाही, वावरातूनच नाही आले ते, वावरातच आहे. पाय वावरातच आहे ना, आणि तू म्हणत होती गावात आले असन. जाय पाहिले वावरातूनच नाही आले ते. हो ना, वावरातूनच नाही आले. का वावरातून घरी येऊन जायला पाहिजे ना आता. हा त्याला म्हटलं कापूस ते घरी घेऊन या. कापूस वावरात भरून ठेवला म्हणून वावर सोडायला जीव नाही होत त्याचा. मीरा वावरातच राहते. सारे माणसं घरी आहे गोल्या, सारे माणसं घरी आहेत. आणि शेकोटी पेटून मस्त शेकून राहिले, गोष्टी करून राहिले. त्या बाप
एकटा वावरात ढुलसासारखा बसून आहे त्या कापसाची राखण करत. ऐकतच नाही ना गोल्या ते बाबा, ऐकतच नाही बा. आता येईन, भूक नसन लागली बाबाले, येतीन. तू जेवून घे. नाही तू जेवला? हो मी जेवलो. तू जेवून घे, येतीन बाबा, भूक लागन ना तेव्हा येईन. नाही मी पहिले फोन लावतो कडे त्याइले, फोन लावतो आणि विचारतो का नाही आले घरी या म्हणून. फोन तर लावू ना का बस जेवूनच घेऊ काय? फोन लावतो पहिले. लाव मग, पहिलेच लावून घेते मग. फोन असं होतं तर फोन काऊन नाही लावली पहिलेच? काय गावात गेली? आता मी म्हटलं आले असेल बा, मी जाऊनच पाहतो म्हटलं, हात पाय मोकळे होते माहिती म्हणून गेली. लाव लाव फोन लाव, विचारून घे कुठं आहे, वावरात आहे का कुठं आहे. हॅलो. हा हॅलो, कुठं आहे तुम्ही? वावरातच आहे का? येवा नाही लागत का घरी? हा घरीच आहो मी, घरीच आहो. अमाय आले काय? बाबा तुम्ही बरेच हा, घरीच आले तर मग फोन काय उचलला? अरे गोल्या, मजाक करा म्हटलं थोडीशी तुझ्या आईची, म्हणून फोन उचलून घेतला. आणि आता आता एवढा आत्ता सुचलं फोन करायचा? एवढ्या वेळचा फोन नाही केला ना, आता आठवण आली का फोन करायची? आता आठवण आली का माईवाली एवढ्या उशिरा? काय बोलायला लावता आता तुम्ही मुले? हा एवढे उशिरा आले? फोन करायची आठवण तुमची आली होती, पहिलेच आली आठवण. वाट पाहून राहिलो आम्ही दोघे मायले का. गेलंय काय समजतच नाही का काही? तर घरचे बा चिंता करत असतील, गेलं पाहिजे नाही काय तर फोन करून द्यायला पाहिजे, समजतच नाही का काही? हा वावरात तर कापूस भरून ठेवून दिला, वावरातच राहायचा आणि दिवसभर राहिले ठीक आहे. एवढ्याला वाढकोपर्यंत वावरातच भूक नाही लागली का? एवढी काही टमाटर सारखी तोंड नको करू लाल लाल. आलो ना घरी, नाही फोन केला मी. नाही मला आठवण. तुला तरी फोन केला काय? आता फोन केला मी घरी आल्यावर. हा म्या केला आता फोन. तुम्हाला फोन करायला काय झालं होतं का? आज मी उशिरा येऊन राहिलो बा, उशिरा येईन मी. किती मी वाट पाहून राहिली, किती वाट पाहून राहिली, सारं गाव फिरली. कुठं आहेत करून आले नाही अजून, आले नाही अजून. गावात गेली तर किती माझा धक्कन जीव झाला का आले नाही. आम्हाला वाटलं गोलेही म्हणे गावात, असं म्हणे बाबा म्हणे गावात गेली तर गावात नाही. काही वाटतच नाही का जरासं? घरी येऊन जावं होतं. कापूस घरी आणा घरी आणा म्हणतो तर तिथं वावरातच भरून ठेवला. आता सणावाराच्या दिवशी तोंड नको खराब करू. जा जेवायचं वाढ, भाजी गरम कर थोडीशी, थंडी खूप आहे बाहेर. हा तेच काम करतो 10 वेळा. भाजी गरम करतो आणि तुम्ही उशिरा उशिरा येत जा घरी जेवायला. वावरातच राहता पडले एवढ्या अंधारा कुंधाराचं. जनावराचं भेवा कायचं भेवा काही समजतच नाही का घरी येऊन जावं होतं. हा बरोबर ठीक आहे, जाय वाढ. आता मी माई सुरक्षा मी करू शकतो बरोबर. ठीक आहे, कापूस तो वावरातच राहू दे आता क्विंटल होईपर्यंत, जोपर्यंत इकाचा नाही तोपर्यंत. तिथूनच शिकून टाकू, घरी काही आणू नये आता कापूस. करा तुमच्या मतानं, ऐकतच नाही बिलकुल. हातात घेऊन गेला होता माया मीरा. हातात जीव येऊन गेला होता? एवढी चिंता मायवाली? घरी आल्यावर तर रागावून राहिली ना. स्वयंपाक केला आहे, जेवून घे जा. तू कुठं चालली? मी बाजारात चालली ना. मकर संक्रांतीचा बाजार नाही करायचा आहे का? तर बाजाराला चालली मी. लवकर जाईन तर लवकर येईन. एवढ्या लवकर जातो का? जातो तर नको वाजता. लवकरच जातो, मग तिकून गाडी घोडीचा प्रॉब्लेम पडते, भेटत नाही गाड्या मग लवकर. आणि काही उलिशा नाही आणायचं आहे मला. चांगले 4 किलो तीळ आणून म्हणतो. बापरे, 4 किलो? काय पागल गिगल झाली का तू कमला? 4 किलोचं काय करशील? का पुरं गाव तीळ वाट काय बापू? आता काय काय कायला करतो का काही? हा काऊन लागन नाही का तेवढे? कडमेश्वरली ह्या इनीच्या इथं पाठवा लागन तिळगुळ, ह्या इनीच्या इथं पाठवा लागन तिळगुळ, अजून गावामध्ये आपण घरी खावाले. हा अजून त्या उकंड्या बाबाजीच्या घरी पाठवा लागन तिळगुळ. हा लागन नाही एवढं? तरी बा कमला, एवढा कॉमन सेन्स नाही का तुले? नॉन सेन्स. तरी एवढा तीळ नाही लागत. 4 किलो तीळ कम होते काय? 4 किलो तीळ लय होते. 2 किलो होऊन जाईल ना. किती पाठवशील? 1-1 किलो देशील का साऱ्याच्या घरी? थोडं जास्त होईन का? 4 किलो जास्त होईन का? तर मग किती आणू? तर मग 2 किलो घेऊन येतो, होऊन जाते 2 किलो. 1 किलो आणलं तर होते, पण मी एक्स्ट्रा सांगून राहिलो तो 1 किलो. 2 किलो घेऊन येतो आणि त्याच्या शेंगदाणे 1 किलो घेऊन येतो आणि गुळ घेऊन येतो बस. आणि थोडेसे काजू बदाम किशमिश बी घेऊन येईन ना. एक टाकन त्याच्यामध्ये. हा चांगलं दिसन. अजून हिवाळ्याच्या इनीच्या घरी गी पाठवाले घेऊन येतो. पाव ते घेऊन येतो. थोडंच टाकशील ना? का लय टाकशील का तिळगुळ मध्ये काजू बदाम? नाही, थोडंच टाकन. पाव मध्ये होऊन जाते. पाव मध्ये काजू बदाम किशमिश पिस्ता नाही. हो घेऊन ये बुवा, जा एकदाची. तुम्ही काय हसूनच राहिले निरा? आता चुपचाप उभे राहा, शांत उभे राहा. हा बरं बा, मी जातो ना, मी घेऊन येतो ना. तू कायले जातो आता? मला सांग काय काय आणायचं आहे. आणते थैली, घेऊन येतो मी सगळं. मला जाऊ द्या, मीच जातो. बाया चालल्या संग, मग बाया संग जातो, संग मग घेऊन येतो.
तुम्हाला काय चव काही बी घेऊन धावता. काय बी म्हणजे तीळ सांगशील तर मी राई घेऊन धावून का? काहीतरी बोलते मला भिन बायको. तर तीळच आणायचे आहे ना, तीळ गुळ शेंगदाणे, दुसरं काय? असं फक्त तेवढंच आणायचं आहे का? तीळ गुळ शेंगदाणे ऊस बोर जांभ सारं आणायला लागते. सांग ना तू काय काय आणा लागते तर सांग मला, मी सगळंच घेऊन येतो ना. काय नाही, तू जातो टंगट टंगट, मी चालला जातो घेऊन येतो. तुम्ही उडत उडत जाण का? मी टंगत टंगत जाईन तर हा? नाही, उडत उडत तर मी नाही जात, मी टंगट टंगतच जातो. पण आता बायाचं कसं माणसाचं कसं, मी आपलं फडफड जातो फडफड येतो. मी काय पाय मोजत जाईन का मग? तो आपलं तुमचं बायाचं आरामाचं राहते. मी जातो, काय काय आणायचं आहे सांग ना, घेऊन येतो. अजून भाजीपाला बी आणायचा आहे. मिक्स भाजी बनवा लागन मकर संक्रांतीच्या दिवशी. रत्नाय अजून पेंड्या लय काही आणायला लागते. आता तुम्हाला काय काय एक एक गोष्ट सांगत बसू? मीच घेऊन येतो सगळं. जाऊ द्या मला, मी घेऊन येतो. जाय बा, तू जाय मग घेऊन ये काय काय आणतो तर. जा तू जाय. आजी पतंग आणजो. पतंग मी नाही आणत रे बा पतंग गीतं. मला लय काही सामान आणायचं आहे तसं बी घरचं. ते पतंग गीतं आजच लागते का तुले पतंग? आज नाही, संक्रांतीच्या दिवशी लागते ना. मला नाही समजून बा कृष्णा कसे पतंग आणायला लागते कसे नाही तर. आजी मी येतो मग त्या सांगा. बरं कृष्णा, तू चाल मा संग चाल, मी घेऊन देतो तुला पतंग. आपण पतंगाचा बाजार करू. असं तरी तुम्हाला बाजारात जावं आहे नाही? तुम्ही जाणार, मी जाईन. तिकीट मध्येच पैसे जाते ना मग. आपल्या मी लोण्यानं जातो. मी तिकीटनं जातो का? मी काय मोटरनं थोडी जातो. लुना घेऊन जातो आम्ही आजी नाते. आता मग डिझेल पेट्रोल काही लागत नाही का? हव्यात उडत उडत जाते का तुमची वाली गाडी? हा तर लागते, कमी लागते. आता मला काही घरीच राय म्हणतं का? तर जरा बाजारही नाही पाहू. कृष्णा चल, 10-11 वाजता जाऊ आपण. हो आजोबा जाऊ आपण. फिरकी पतंग सगळंच घेऊन द्या मला. पुंगी टोपी. अरे सगळंच घेऊ. पुंगी टोपी फिरकी पतंग सगळं. ते वगर गिगर बरोबर बांधत जावं बोलायचे बाबा. सुटून जाते, कालही सुटली होती. घरात येते दर ते. हो बांधतोच मी, चांगलीच बांधतो. काय माहित कशी काय सुटून जाते ते, तर चांगलीच तर बांधतो. तिले का हात आहे का त्या तिच्या मतानं सोडते? तुम्ही धडाचं बांधत नसन पण गोळवाड केलं जरासं का सुटून जाते. आता आज मी घरी नाही आव. सुटन इकडे येईन, दरवाजा लागला दिसन गावात जाईन. मग ते कोणी मारलं बिरलं काही फालतू म्हणून म्हणतो बरोबर बांधून ठेव जा. आज घरी नाही, कुठं चालली? मी जातो बाजार. आज मकर संक्रांतीचा बाजार करायचा आहे. तिळ आणायचा आहे, तिळ गुळ सगळं. तर बाजारात जातो मी आज. असं जाय मग. आणू ते पेंड्या गिंड्या घेऊन येतो सगळं, रत्नाय पेंड्या. हो आणतो, सगळंच आणतो मी. एवढे शेंगदाणे तीळ तो बातच खपते, काही टाइम नाही लागत यायले. मग घेऊन जा ना जास्त दुस्त. काय रे मग घरी घरी येणं जाणं घेर घऱ्या मारणं आणि मग तोपर्यंत ग्राहक आले तर मग ते वापस जातील. त्याच्यापेक्षा अगं बघ एक खट्टे घेऊन जा ना सगळं बाजारात आणि एक खट्टे चांगला बाजार चांगला दुकान मांडून घ्या. सांडते एवढं मोठं नेलं, एक खट्टे दुकान मांडलं म्हणजे सांडते, म्हणून हे थोडं थोडं नेवा लागते. मग मी तुले तसा फोनच करतो ना. 2-3 किलो उरले माझ्याजवळ का मग मी तुले फोनच करतो. मग तसं तू पाठवून देतो. मी कुठं पाठवू? कशी पाठवू? जाय रे बोऱ्या टुनुक असं म्हणलं म्हणजे बोरा येऊन जाईल का तुमच्या पाशी? टुनुक चाला. अरे बा, मी तसा नाही म्हणत. मी एखादा माणूस पाठवून देईन ना मी तिथून, आणि मग तू त्याच्या हातानं पाठवून देतो, त्याच्यापाशी देऊन देतो बोरीवर ती आणि शेंगदाणे. असं गुड तिकडेच घ्यान काय मग? तिथंच घ्यान ना, तिथंच विकान काय? हो, गुड तिथं घेतो ना, तिथंच येतो. म्हणून तर मी लवकर चाललो. हे बोरं नेऊन ठेवून देतो, माणसाले बसून ठेवून देतो. मी जातो मग गुड आणाले, आणि तिकून मोठ्या होलसेलातून मी गुड घेऊन येतो आणि बस. हो आणि एक गोष्ट सांगतो, आनंदपूरच्या बाया येतील. एक खट्टे गोंगाट येतील तर शांताबाईले पाहून साराईले तुम्ही फिरी देजा नको. नाही तर म्हणान का शांताबाईले फिरी देतो तर साराईले देतो, मग इकान काय भेंड? अरे तुले काय समजते, शांताबाई तशी नाही आहे. शांताबाईले मी फिरी बी दिला ना तरी शांताबाई फिरी घेत नाही. मग बाकीच्या कशा घेईन? हो, धंद्याच्या जागी धंदा, नात्याच्या जागी नातं, हे त्याला समजते. आणि तुम्ही घेऊन जा ना असं करता. 1 किलो कोणाला फिरी देवाचा नाही. ते बहीण बिकावून नसे. समजलं ना? तशी मी अशी म्हणत नाही का बा बहिणीले देवा नाही, देऊ. आपण ते बाजारामध्ये जेव्हा आल्या तर तेव्हा तो व्यवहार राहते ना तो तसा. मग तिळगुळ लागन तर तिळगुळ बनवून मी आणि तिळगुळ घेऊन जाऊ आणि दोघे आई बहिणीले देऊ मस्त. हो जाऊ ना, जाऊ आपण 16 तारखेला जाऊ आपण तिळगुळ घेऊन त्याच्या घरी.
आता मी जाऊ काय बाजारात का तू भाषण देतो तुझे प्रवचन ऐकू का बाजारात जाऊन दुकान मांडू काय करू तू सांग. जा बाजारात जा दुकान मांडा जा जा नाही काय भाषण आहे जा जा जा. शांताबाई थांब इथंच किराणा दुकान होईये इथं तीळ बी भेटून जाईल गुड बी भेटून जाईल शेंगदाणे बी भेटून जाईल आणि काजू बदाम बी भेटून जाईल आणि ते लाडू मुरमुऱ्याचे फुरमुऱ्याचे सरच आहे इथं. चल एका दुकानातून घेऊन घेऊ इथं साथ चाललं जाऊ पटकन घरी. पहिले कमला आता तिकडे चालणं पहिले उस बोर हे ते पाहू ना पहिले हा आणि मग येता येता जाता जाता मग घेतले तीळ थेच आणि तेच किराणा दुकानातून अजून सामान सुमान साखर गिकर घ्यावायचे तेच घेतलं आणि चाललं मग हं? आणि ते मुरमुऱ्याचे लाडू गिडू बाजारातून घेऊन साजरे भेटतील. अमाय हो 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 गड्या उस बोरं बी घ्यावं लागत नाही उस बोरं रत्नाय पेंड्या नाही मग हे सगळं घ्यावं लागल ना. इथंच हे सगळं घेऊन घेशील हे तीळ आणि भारीच भारी मग साऱ्या बाजारात हिंडशील काय त्याच्यापेक्षा साऱ्या बाजारातून हिंडून येऊ काय काय भेटते काय काय नाही गांजरं घ्यावं लागन अजून हे सगळं घेऊन येऊ मग येता येता इथूनच किराणा दुकानातून घेतलं तीळ आणि गुळ ना शेंगदाणे का चाललं बस स्टँडवर. हो चल मग चल तिकडे बाजारात हिंडू पहिले काय काय आहे काय काय आलं पाहून घेऊ. हो ना चल. बरीच आहे व मुन्नी हे कमला तर आपल्या संग आली आणि त्या शांताबाई संग लागून गेली. मग ते तिची सगळी मैत्रीण होय बापा त्या दोघ्या सगळ्या मैत्रिणी होय त्या एकीमेकीसाठी मोठ्या झट्टेत त्या हो कोणी नाही पण त्या कमला आणि हे शांताबाई मोठ्या पक्क्या मैत्रिणी होय पहिल्यापासून या दोघी मैत्रीच्या या दोघीच्या पहिल्यापासून. मग हे तर तिच्या संग जाईनच. हो ना बरं झालं तू आली नाही तर या कमलानं तर टाकलं होतं मला एकटं बाजारात आणून. एकटं काय लोक नाही काय बाजारात हा लोकांचं काय करायला लागते हो मला लोक आपला आपला बाजार करतील मला तर पाहिजे संग मग कोणी बोलायला चालाले तर आहे ना मी आता मग आता असल्यावर कायले चिंता करतो. चल आपण हे करू बाजार आता. इकडून चाला तर मुन्नी आपण हे इकडे गेले तर आपण इकडून चाल त्याच्याच मागं जातं काय आपल्याच मागं आल्या म्हणून नाही तर आपण इकडून करू बाजार इकडून भरला बाजार साऱ्याच इकडून बाजार भरला. आता अजून तिकडे चालतं का आता. चाल ना इकडून येते एवढंच आहे तिकडून येते एवढंच आहे चल इकडून करू आपण बाजार. फालतू त्याच्या मागं मागं घेऊ काय. चाल बापा. इथं आहे गड्या मस्त आहे तिच्यापेक्षा तर चांगलं इथं दिसून राहिलं मला सगळंच आहे तिळकूट भंडार मस्त आहे सगळंच आहे. ये बरं कमला इथं पाहून घेऊ काही चांगलं चांगलं भेटन तर मस्त. हे पाय मी हिच्या संग बोलून राहिली आणि हे तिकडे पाहून राहिली काय पाहते का कमला काय पाहून राहिली व कमला तिकडे इकडे घेवायचं सोडलं आणि तिकडे काय पाहून राहिली तू. तिकडे काही आहे का तर तिकडे चाल मग. काही नाही हो शांताबाई हे मुन्नी ना गंगा आपल्या संगस्त होत्या कुठं गायब झाल्या. अमाय हो गड्या आपल्या मागं मागच तर होत्या. हो ना मला वाटलं का संग मग येऊन राहिल्या बा गायबच झाल्या आपण समोर समोर निघालो तर. ते गंगानं नेला ते केले तिकडे म्हणतसन हे शांताबाई संग लागली आता कमला तर मुन्नीले गंगानं तिकडे सरकवलं तिकडून गेले असं ते दोघे जणी. हो हे गंगा मोठी हेकडपणा करून राहिली हो तेव्हा संग शांताबाई. करू दे मला काही फरक नाही पडत करू दे. चल आपण घेऊन घेऊ इथं पाय मस्त तिळगुळ सगळं वड्या गिड्या सगळंच भेटून राहिलं चांगलं आहे मस्त दिसून राहिलं. चल घेऊन घेऊ आपण आणि मग समोर जाऊ. हो ना आता तिला कामच नाही पडून काय मग शांताबाई जाऊ दे ना कमला काय थेचते गोष्ट पडो नाही पडो एका गावात आहे तर मुखावर मुख पडतेच. किती दिवस ते तोंड लपवून किती दिवस लपवून तरी तोंडावर तोंड तर पडते. जाऊ दे लपू दे जाऊ दे पै तिकडे मला काही फरक नाही पडत. ये चल आपण बाजार करायला आलो ना चल बाजार करू का तिच्या गोष्टी करायला आलो आपण. हो पण संगच होती ना संगच आलो तिथून एका गाडीत नाही इकडेच गायब झाली ते इच्छा इथून. अहो तिला माहित नव्हतं मी येऊन राहिली म्हणून ते एका गाडीत आली नाही तर ते घरूनच नव्हती येत त्या संग मी दिसली असती तर.